नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे सरांची कादंबरी नियती. या कादंबरीबद्दल प्रस्तावने ते लिहिताना किंवा त्यांच्या मनोगतात जगन्नाथ शिंदे सर म्हणतात की ही माझी कादंबरी वेगळ्या वळणाची. माणसाच्या जीवनात घडोघडी नियती काही ना काही वाढून ठेवते, कधी भलं कधी बुरं, आणि ते आपल्याला स्वीकारावंच लागतं. हाती काहीच नसतं आपल्या. ही नियती अशीच एका तरुणाच्या जीवनात येते. अर्थात भलं बुरं आलंच तर त्या तरुणाचा हा प्रवास नियती. श्रोते हो, आज आपण कादंबरीचा पहिला भाग ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. चला सुरू करूया श्रोते हो. जगन्नाथ शिंदे लिखित नियती भाग पहिला. एक छोटंसं गाव. गावातल्या उंबरठ्यांची संख्या 60-70. मातीची कौलं, नम्रतेनं या म्हणणारी छपरं. तशी घरातली माणसं फाटकी, साधी, पण मन माया आभाळा एवढं. 4-4 उंबरठा, छप्पर एकच. एका एका घरात 3-4 पिढ्या एकत्र नांदणाऱ्या. तरी कुरबुर नाही. झाली तरी संध्याकाळी दिवा लावला की सगळं घराच्या पोटात. उंबरठ्या बाहेर आवाज नाही. गावात भाऊबंदांची घरं 40-1. हे गावाचे मूळ निवासी, 12 बलुतेदार, 1-2 वतनावर आलेले पाहुणे. गावभाव म्हणून एक दुसऱ्याशी वर्तन. मयत कोणाचंही गावात होऊ द्या, उभ्या गावाला सुतक. गावाचं लग्न कार्य असलं तरी उभ्या गावाचं लग्न कार्य. औत काठीला सुद्धा बंदी. गावाची देवी जननी देवी, उभ्या गावाची राखणदार. त्याशिवाय मरेआई, मारुतीचं मंदिर. सुख दुःख देवीवर वाहून गाव नांदत होता. उत्सव सण समारंभ जत्रेमध्ये गाव धार्मिक भावनेनं सहभागी होत होता. दुःख संकट आलं तर देवीजवळच गाऱ्हाणं सांगितलं जाईल. हितली माणसं देव माणसं. जणू उभं गाव एक कुटुंब. पाटील, सरपंच, गावप्रमुख, बऱ्या वाईटाचा न्यायनिवाडा त्यांच्या साक्षीनं. मोडला हात ज्याच्या त्याच्या गळ्यात बांधला जाईल. न्याय तो न्याय, भावापेक्षा न्यायनिवाडा मोठा. अशा गावात प्रतापचा जन्म झाला. बापाचं नाव रामदेव, आईचं नाव राधा, आडनाव सपकाळ. प्रतापला 3 भाऊ, हरिश्चंद्र, रघुनाथ, जयदेव. प्रतापचा नंबर 3रा. 2 बहिणी, बकुळा, माया. तसा मोठा संसार, पण शेती नाही. नाही म्हणजे वडिलोपार्जित शेती नाही. कुटुंब स्थलांतरित होऊन आलेलं. का आले माहिती नाही. 4-6 पिढ्यांमागे कोणी पूर्वज इथे आला, स्थायिक झाला. जमीन जुमला कुठून असणार. जगणं घामावर, कष्टावर. बरं, कष्ट करण्याची इच्छा असली, गरज असली तरी बारमाहा 365 दिवस काम मिळतंच का? मग उपवास. ती घटना तो केव्हाच विसरणार नाही. धो धो पाऊस पडत होता. आकाश फुटलं होतं. वळचणीला मुसळासारख्या धारा लागल्या होत्या. अख्खं घर गळत होतं. जर्मनची पाटोली, गडू, तांब्या गळतवणीला लावलं होतं.
तरी तळहातावर मावेल एवढी जागा सुक्की राहिलेली नव्हती. दारकोंड झाली होती. गुरं दाव्यावर, माणसं घरात. दारात, पांदीत, गावात गुडघ्या एवढं पाणी. या घरातला माणूस त्या घरात नाही. औत नाही, काठी नाही. शिवारात पाणीच पाणी. ओढ्याला पूर, नदीला महापूर. राधाचं आत बाहेर. घरात खाणारी 9 तोंड. चूल उपाशी, डबं गाडगी उलटी. गेले 5 दिवस पाऊस वेड लागल्यासारखं करत होता. कोण काम देणार? बरं, उसनवार कोणी देणार नव्हतं. पहिलं दिलं ते परत केलं नव्हतं, आता पुन्हा हात कसा पसरणार? धाकटी माया दूध दूध करत होती, निपचित पडत होती. बकुळा जरा मोठी, तिचं मागे पुढे चाललं होतं. ती समजदार. आईचं दुःख तिला माहिती होतं. रामदेव बाबा हताश. आधीच परिस्थितीने मुकं केलं होतं. ती गप्प गप्प. रघुनाथ हरिश्चंद्र समजदार. परिस्थितीने त्यांना घडवलं होतं. ते घुटक्या गिळून गप्प होते. घरातल्या घरात ओतावर फिरत होते. प्रताप नाजूक, शरीराने मनाने. 8-10 वर्षांचा. त्याला उपवास निघेना. डोळं खोलावले, पोट खपाटीला गेलं, ताप चढला, आडवा झाला. डोळं पांढरं झालं. डोळ्यातलं पाणी आटलेली राधा घाबरली. करावं काय? डागदर 15-20 मैलावर. त्याला पैका तरी कुठून मोजायचा? बरं, त्या पैशाचं पुढच्या पुढे जायचं कसं? कोण बैलगाडी जोडणार? जनावर पाण्याच्या जोरापुढे उभं राहतंय का? गावाबाहेरचे ओढे नाले जाऊ देतात का? राधा आई शेजारच्या चौकटीत शिरली. हौसे, अगं हौसे. का गं बाया भ्या धरली? काय झालं? अगं परतप कसा करतोय बघ की. ती धावत आली. अगं बाया गं, अगं आकडे आली जणू. काय खाल्लं पिल्लं का गं? अगं काय खाणार? 5 दिवस झालं चूल पेटली नाही. अगं तुझं ते माझं. काहीतरी खायला घाल बाया. पोट पाटीला टेकले. पोटात 4 घास गेलं तरच वाचल. हौसाबाई निघून गेली. तिलाही भीती. राधेने हात जोडलं, पाय धरलं, चिपटं मापटं दाणं धुणं मागितलं. कडूसं पडलं होतं. आभाळ फाटलं होतं. वळचणीला सुपानं होतावं तसं पाणी होतं. राधाच्या डोळ्यापुढे तडफडणारा प्रताप होता. आईच ती. मनात काय आलं देव जाणे. पोत्याची खोळं डोक्यावर घेतली, बाहेर पडली. कुठं जाती देवाला ठाव. इकडं प्रताप निश्चल पडून. भावंडांचे डोळे ओले झालेले. प्रताप सर्वांचा लाडका, समजदार, भावनाप्रधान, सर्वांची गोड बोलणारा, सामावून घेणारा. तसा सर्व भावंडात तो देखणा, गोरापान, उंचेला. आणि आत्ता तो निश्चल पडलेला होता. राधा आई आली. डोक्यावर घेवड्याचा भारा होता. पावसाने उभी न्हाली होती. पोतं गळत होतं, ते बाजूला टाकलं. घेवड्याच्या शेंगा तोडल्या. ओल्या अंगानं चूल पेटवायला लागली. चूल पण वैरीण पेटता पेटाना धूर रोकत होती. फुकणीने फुकून 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 चूल पेटवली. टोपात शेंगा टाकल्या. मीठ पाणी टाकलं. शेंगा शिजवल्या, सोलल्या आणि प्रतापला दाणं खायला घातलं. राधा गरीब, शेतमजूर म्हणून काम करणारी. आजवर कधी कोणाच्या कुंपणाच्या नांगडीला हात लावला नव्हता का कधी ढावाळ्याला. पण आज तिने चोरी केली. प्रतापला वाचवण्यासाठी चोरी केली. प्रतापचा ताप उतरला. सकाळी तो उठू बसू लागला. आईला आभाळा एवढा आनंद झाला. या कुटुंबाच्या 5वीलाच दारिद्र्य पुजलेलं.
राधा माऊलीच्या त्यागामुळे, सेवेमुळे कुटुंबात आनंद. हातचं ते दुसऱ्याचं. मुळात हातात आहे काय? कोरभर भाकरी, चिमूटभर चटणी, पण त्यावरही अधिकार दुसऱ्याचा. त्या काळी मालसामान, भांडी-कुंडी डोक्यावर घेऊन गावोगावी फिरत. भिकारी गोसाव्यांची संख्यासुद्धा मोठी. कातकरी मासे, खेकडे विकत घरोघरी फिरून. वैदू, नंदी बैलवाला, ज्योतिषी, डोईवर पेठारा घेऊन येणारी मरी आई, वासुदेव, पिंगळा, त्याचप्रमाणे वाळ्या मनगट्या घेऊन फिरणाऱ्या बायका. सारेच राधाच्या घराच्या ओसरीवर येऊन विसावणार, पाण्याचा तांब्या हातात. बाया, काय खाल्लंय का? नग. अगं नग काय? राधा आज जाणार, भाकरीचा तुकडा चटणी आणणार. खातानाच आनंद मुलांना मिळणार. अगे माय भवानी कर. नक, समजा आहे. हात बोंड आहेत. नाही, बांगड्या नग तरी पण. असू दे, पुढच्या टायमाला घे ना. घरात दाणं नाही, दिडकी नाही, राधा घेणार कशी? अगं माय, बस पुढं. ती बाई बळ राधाला बसवणार, 4-4 बांगड्या भरणार. अगं माय, तुझ्या हातची भवानी झाली का धंदा होणार बघ. अगं बरं, मी तुला काय दिलं? अगं देव काय देत नाही, तू देती. भाकरी पाणी दिलंस. अगं दुसऱ्या घरी अंगणा पारड्यात सुद्धा कुणी बसू देत नाही. पोत, बांगड्या, वाळं, मनगटावालीचं तेच सगळ्या विक्रेत्यांचं. साळी जरीची टोपली देई, मरी आई अंगारा लावी, वासुदेव नाच करी, पिंगळा भविष्य सांगी. माय भाग्याची तू, या पोराला सांभाळ, नाव काढीन, मोठा होईन. प्रतापकडे बघून तो म्हणे. पण राधा आईच्या पोटात खड्डा पडे. कसलं भाग्य? पोरं उपाशी, बोटभर देऊ शकत नाही. पाटी पुस्तक नाही, अंगाव कपडा नाही, कशाचं मोठं होते. राधामाईच्या हाताला गुण. चटणी तेलात भाजली तरी तिला चवदारपणा येईल. 4-2 महिन्यांनी पावशेरभर मटण आणलं तरी रश्श्याला मोठी चव. उन्हाळ्यात उंबराच्या दोड्या वाळवून दळून त्याच्या पिठाच्या ती भाकरी करी. कधी दोड्या म्हणजे कवळी उंबरं शिजवत पोरांना वाढी. पावसाळ्यात रानभाज्या आल्या की पोरांची बेगमी. उकडायची, मीठ टाकलं की पक्वान्न. तेल नाही, चटणी नाही, भाकरी नाही, भात नाही, केवळ भाज्या. आमशी गावाचं नाव. माहेर आमशी, सासर हे आमशी. त्यामुळं राधा उभ्या गावाची अक्का, राधाक्का. सख्खा भाव नाही, उभ्या गावातले पुरुष तिचे भाव. आई तुळसाई ती राधाकडेच. तिची 4 खाचरं मिळालेली, तीही डोंगर उताराची. त्यामुळे पिकापेक्षा गवत अधिक. हरिश्चंद्रानं 6वीतूनच शाळा सोडली. सोडली म्हणजे सोडावी लागली. पाटी नाही, पुस्तक नाही, कसा शिकणार? त्यात शिक्षक कडक. कधी हातावर काठी मारी, कधी पाठीत. कधी खोडा तर कधी खुंटीला टांगून ठेवी. सुटली शाळा. एवढंसं पोर, 12 वर्षाचं. घरी बसून भार. रस्त्याचं सरकारी काम चाललेलं. गावातली अनेक मोठी माणसं कामाला जात. हरिश्चंद्र गेला. तेवढंच परिस्थितीला ठेगाळ. कोण र तू? मुकादमाने विचारलं. मी हरिश्चंद्र. कशाला आला? कामाला. काय याडा आहे का, खोळा आहे? हा, इथं टिकावानं खांदावं लागतं, गमेला उचलायला लागतं. जमल तेवढं करीन की. हा, जमल तेवढं करीन आणि अख्खा रोज घेईन. काय बापाची पेंड आहे का? तुम्ही द्याल रोज, तो घेईन. रोजचं 4 आणं. चालतेल की. हरिश्चंद्र कामाला राहिला. रघुनाथ शिकत होता. 5वीत असावा. कसा तरी 7वीत गेला. परीक्षा दिली.
गाठली मुंबई. प्रताप हे बघत होता, अनुभवत होता, काळजाला चटका बसत होता. काहीतरी केलं पाहिजे काहीतरी. पण करणार काय? एवढ्या लहान वयात करण्यासारखं काय? शाळेवर विक्रेते यायचे, शाळेबाहेर दुकान मांडायचे. पेपरमिंटच्या गोळ्या, सीस पेन्सिल, टाक, नीब, शाईच्या पुड्या, शाईची बाटली. हा विक्रेता विकतो, 4-5 पैसे तरी मिळत असतील. आपण हे केलं तर. पण भांडवल 10-20 रुपये तरी हवेत. शाईचा पुडा घेऊ, पुड्या विकू. झाली सुरुवात. शाईच्या पुड्या विकता विकता नीब, दौड, टाक, पेन्सिली प्रताप विकायला लागला. 11व्या वर्षी प्रताप व्यापारी झाला. सकाळी दुपारी शाळेच्या सुट्टीत दुकान सुरू. कधी 2 आणे, कधी 4 आणे असा फायदा व्हायला लागला. मोठा संदेश बालवयात मिळाला. कष्टाला किंमत असते. कष्टाने पैसा मिळतो. कष्टामुळे आनंद मिळतो. आईवडिलांना मोठं अप्रूप आपल्या मुलाचं. एकतर प्रताप देखणा, भावनाप्रधान, हवासा वाटणारा. शेजारी पाजारी सगळे त्याचा लाड करत. गावात वर्तमानपत्र कधी येत नव्हतं. गावात एकच घर, बळीराज पाटलांचं. बळीराज पाटलांचा राजकारणात दबदबा. कधी शहरातून येताना एखादं मासिक, साप्ताहिक ते आणत. वाचतंय कोण? गावात 4-2 पुरुष 7वीपर्यंत शिकलेले. महिला तर एकही नाही. 8-10 मुलं 5वी-6वीत शिकणारी. प्रतापच्या मनात आलं. का आलं माहिती नाही. 8-10 मुलं जमली. ती 5-6 मासिकं घेतली. गावातून मिरवणूक काढली. वाचनालय सुरू झालं. हे असे प्रतापचे उद्योग. गावात नाटक मंडळ होतं. दसऱ्याला नाटक, त्यापूर्वी 1-2 महिने तालमी. या तालमी पाहण्याचा मोठा आनंद. गावदेवीच्या देवळात तालीम झाले. पाहणाऱ्या मुलात प्रताप असे. नाटकाची पण गंमत. काम करणाऱ्या मुलांचं शिक्षण कमी, केवळ ऐकून ऐकून पाठांतर. स्त्री पात्र पुरुषच करणार. संगीतकार गावातलं भजनी मंडळ. केशभूषा वेशभूषा असाच कोणी. दिग्दर्शक त्यातल्या त्यात जाणकार. लाईट नाही. रॉकेलच्या बत्तीवर नाही तर कंदिलावर तालमी. प्रताप तालीम मन लावून पाहत असे. तालीम संपून मध्यरात्री घरी गेलं की तिथून पुढे मनातल्या मनात नाटक. झोप उडालेली. दिवसा घोंगडी, चादर असं काही लावून नाटक. लहान लहान मुलांचं. प्रताप त्यात प्रमुख. मनात येईल ते बोलायचं. नाटकाचं वेड प्रतापला लागलं. त्या काळी त्या भागात जत्रेला प्रत्येक गावी नाटकाचा प्रयोग होई. काही गावातली मुंबईकर मुलं नाटक घेऊन येत. प्रतापसाठी ही पर्वणी होती. अगदी 10-10 मैलावरच्या गावी जाऊन तो नाटक बघे. त्यावेळी वाहन नाही, पायात चप्पल बूट नाही. कंदिलाच्या प्रकाशात जायचं, नाटक पाहायचं. छंद माणसाला वेड लावतो. प्रतापला कोणीतरी सांगितलं, वाईला पुण्या मुंबईच्या कंपन्या नाटकाचे प्रयोग करतात. हा चिमुरडा पोरगा 1 डोंगर रात्री चढून जायचा. 12 मैल एसटीचा प्रवास. रात्री वाईत खुल्या नाट्यगृहात प्रयोग बघायचा. मध्यरात्रीनंतर वाईच्या स्टँडवर आडवं व्हायचं. सकाळी गावी. नाटकाशिवाय तमाशाचा छंद प्रतापला लागला होता. भागातली जत्रा म्हणजे पर्वणी. जत्रेत तमाशा. तमासगिरांच्या अदाकारीनं तो प्रभावित व्हायचा. नाटकासारखं प्रॉम्प्टिंग नाही, सांगणारा कोणी नाही. हजरजबाबी कलाकार. जीव तोडून काम करणारे कलाकार. श्रोत्यांच्या काळजाला हात घालणारे संवाद. भारावून जायचा अगदी. प्रतापची खेळातली गती शून्य. हुतुतू मुलं खेळायची, हा पाहत राहायचा. सूरपारंब्या, आट्यापाट्या, चेंडू फळी कशात रस नाही.
गावातली पोरं कमंडलू नदीच्या डोहात पोहायची, हा काठावर बसून बघायचा. या सर्वाला कारण त्याची आई राधा. आपल्या मुलाला कुठेही अपघात होऊ नये यासाठी पदराआड दिवा जपावा तशी त्याला जपे. घरातून प्रताप बाहेर पडला की मागे आई, जाऊ नको, पडशील, लागल, खेळू नको. प्रताप 7वीच्या वर्गात गेला. वार्षिक मेळा आला. या मेळ्यात शाळेतली मुलं मुली सहभागी होती. गाणी, नाच, नाटिका असे साधारणतः कार्यक्रम. अर्थात शाळेतले हौशी शिक्षक मेळावा बसवत. समाज संपर्काचं तर मोठं साधन. गावातली मुलं मुली, आया बहिणी, पुरुष हा कार्यक्रम हौसेनं बघत गुणवंत मुलाला ₹1-2 भेट देत. नाटिका बसवली. पु ल देशपांडेंची एकांकिका पुढारी पाहिजे, विनोदी नाटुकली. त्यात प्रतापला मुख्य रोंग्याची भूमिका मिळाली. गुरुजींच्या दिग्दर्शनाखाली प्रतापच्या अंगचे नाट्यगुण अभिनयात प्रगट झाले. धमाल, अतिशय सुंदर अभिनय, कौतुकाचा वर्षाव. सर्वामुखी नाव प्रताप, प्रताप आणि प्रताप. प्रतापच्या अंगच्या अभिनयाला पावती मिळाली आणि प्रतापला प्रोत्साहन मिळालं. प्रोत्साहन प्रेरणा ठरली. याच काळात दुसरं एक घडलं. 7वीचे वर्गशिक्षक उपक्रमशील. नवे नवे प्रयोग सतत चालू. मुलांकरवी शेती, कला पथक, सहली, शिवार भेटी, स्काउट गाईड पथक अशा उपक्रमांबरोबर त्यांनी नवीन उपक्रम हाती घेतला. विद्यार्थ्यांनी तक्ते तयार करणे, शक्यतो वर्ग सजावट, इन्स्पेक्शनसाठी. शिक्षक स्वतः तक्ते तयार करत किंवा बाजारात विकत मिळणारे तक्ते आणत आणि वर्गात लावत. त्या गुरुजींनी प्रत्येक मुलाला एक कागद दिला, तक्ता तयार करून आणायला सांगितलं. प्रतापचा मोठा भाऊ रघुनाथ घरी होता. प्रतापनी भावाकडनं तक्ता तयार करून घेतला. दुसऱ्या दिवशी शाळेत नेला. वर्ग शिक्षकांकडे देऊन टाकला. प्रार्थनेच्या वेळी वर्ग शिक्षकांनी तो तक्ता प्रार्थना हॉलमध्ये लावला. त्या शिक्षकांची ती पद्धतीच होती. चांगलं असेल त्याचं मुक्तपणे कौतुक करायचे, चूक असेल तर सगळ्या शाळेसमोर त्याला अपमानित करायचे. शाळेतल्या सगळ्या मुलांना उद्देशून ते बोलायला लागले, हा तक्ता बघा, आता अक्षराकडं पहा. सगळ्या अक्षरांची उंची समान आहे. सर्व अक्षरं एकाच दिशेनं काढलेली आहेत. वेलांटी, रफा, रोकार यांची वळणं समान आहेत. 2 अक्षरातलं अंतर समान आहे. 2 शब्दातलं अंतर हे बघा समान आहे. विरामचिन्ह दिलेली आहेत. या समानतेच्या नियमामुळं अक्षर सुंदर दिसते. फूल सुंदर दिसतं, त्या थराच्या पाकळ्या समान असतात. पानं समान असतात म्हणून फुलं सुंदर दिसतात. गळ्यातल्या हाराचे मणी दोन्ही बाजूला समान पदराने असतात म्हणून हार सुंदर दिसतो. प्रतापनी हाच सुंदरतेचा नियम अक्षरात वापरल्यानं तक्ता सुंदर झालाय. प्रतापच्या काळजाची धडधड वाढली. तो खोटं बोलला होता. तक्ता मोठ्या भावानं केला होता. आता रोजचं लेखन जर चांगल्या अक्षरात झालं नाही तर नियम तोडपाठ, समानतेचा नियम. तो तसाच लिहित राहिला. शिक्षक खाष्ट, रागीट, त्यांना समजलं तर खैर नाही. आपणच तक्ता केल्याचं सांगितलंय, आता अक्षर सुंदर हवं. आणि प्रतापचं अक्षर सुंदर झालं. माणसाच्या गुणांचं कौतुक झालं तर ती मोठी प्रेरणा ठरते. प्रतापच्या अभिनयाचं कौतुक भागात झालं होतं, आता हस्ताक्षराचं सुरू झालं. त्यावेळचे शिक्षकच सुदैवाने कलेचं मूल्य जाणणारे, प्रोत्साहन देणारे, तसेच गावचे लोक. एक एक माणूस म्हणजे स्वतंत्र प्रवृत्तीचा, विचारांचा, पण शेवटी माणूस. गावातलं प्रत्येक कुटुंब माझं समजणारा, गावाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी झटणारा. वाडीचा गणपा नाना तसा तोंडानं फाटका, फाडकन बोलणारा, तोडून बोलणार, पण कातळातल्या गोड पाण्याचा झरा.
संकट आलं, अडचण निर्माण झाली, स्वतः धावत जाणार. विठू दत्तू, माणूस साधा, फाटका, घामावर जागणारा, पण दारी आल्या फिरस्त्या गोसाव्याची झोळी भरून देणारा. आनंदा आवजी, आगडबंब माणूस, पुढचं न मागचं, गावचं काम असलं की आघाडीला आनंदा. आनंदा आवजी परबती बाबा हाडकुळा, गोरापान तोंडात साखर, लहान थोरांचा आबा. रामू शेवाळा, देवाची काठी, उंच गडी ताडमाड, पण शेतीच्या कामात वाघ. कृष्णरामा, कष्टाला देव मानणारा, राजकारण गेलं चुलीत म्हणत आपल्या बैलांवर बापासारखं प्रेम करणारा. गिरजाक्का बालविधवा, स्वतःला पोर नाही पण उभ्या गावाची पोरं तिच्या हातची, हाताला गुण, आडल्या बाईची सुखरूप सुटका. नाऱ्या गुरव, देवीचा मोठा भगत, शिंग फुकावं नाऱ्या गुरवानं, भागात जोड नाही. तुका लोहार, पैलवान गडी, बंडा तात्या, बेडक्या सदा फुगलेला, त्याला उघड्या अंगाचं बघणं म्हणजे नजर लागणं. मधू मास्टर, मोठा दरारा, चुकलं खडसावणार. रामू पाटील, सदा 4 माणसं मागं पुढं, संध्याकाळच्या पंक्तीला 5-10 माणसं, गावगाडा त्यांच्या खांद्यावर. चुकलं माकलं पोटात घालणार, पण दांडगावा केला तर मग गावाबाहेर काढणार. अनसाई, गोरीपान देखणी, पण अब्रूत राहणारी, डोळ्या तोंडावर ताबा. बाबू परीट, गावाची कापडं धुणार तसं त्याचं मन सदा सर्व काळ धुतलेलं. रंगू सुतार, हातात जादू, पाभार नांगर कुळं भरावा तर रंगू सुतारानं. वीराप्पा बामण, विद्वान माणूस, पोथी पुराण तोंडपाठ, सांगितलं भविष्य सटवाई पुसणार नाही. शिवराम तलाठी, कागदपत्रात ताठ माणूस, गावचा 7-12 तोंडपाठ. सखा खरात, गरीब पण घराघरात सगळ्यांचा नाना. अशी एकूण एक माणसं. त्या डोंगरा एवढ्या माणसांच्या छायेत प्रताप वाढत होता. जशी माणसं तसा निसर्ग, भरभरून देणारा, आनंद उत्साह वाढवणारा. पश्चिमेला उंचच उंच डोंगर, त्याच्या डाव्या उजव्या हाताला डोंगर, पूर्वेला मात्र मोकळं मैदान. सकाळी सकाळी सूर्यकिरण इथेच खेळत बसतात. तिन्ही डोंगर मायाळू, अंगा खांद्यावर झाडं वेली घेऊन मिरवणारी. झाडं तरी किती प्रकारची, आंबी, जांभूळ, सुईर, बाभण, होळ, अनेक प्रकारची दाट झाडी. त्यांच्या अंगावर अगणित रंगा आकाराच्या वेली. डोंगराच्या पायथ्याला नदी, अमृत घेऊन धावत जाणारी. डोंगरावरून उतरताना या भागाच्या ओढीनं ती धावत सुटते, पायथ्याशी आली की संथ वाहते. ओढीने तिचा पाय निघतच नाही. तिच्या दुधातुपावर नदीचे दोन्ही काठ हिरवेगार, अन्नपूर्ण, भात, शाळू, घेवडा, पावटा अशी पिकं. ही कमलंडू नदी, प्रेमळ तेवढीच रागेट. आषाढात ती फुगली की तिचं रूप बघावं, फुतकरतच जाते. तिच्या आड कोणी आलं थेट समुद्र दाखवते. निसर्ग वैभव प्राप्त झालेला आमशी गाव, निसर्ग निर्मात्याच्या कुंचल्यातून प्रगट झालेलं सुंदर पोर्ट्रेट. हा निसर्ग बोलत नव्हता पण शब्द देत होता, कल्पना फुलवत होता, काव्य सुचवत होता. आणि याचा परिणाम प्रतापवर होत होता. बरं, हा निसर्ग कसा? रोज नवा, सकाळी नवा, संध्याकाळी नवा. सकाळी पूर्वेकडे अगणित रंगांची सूर्यदेवाचा खेळ, तर संध्याकाळी पश्चिम पर्वतावर रंगीन क्रीडा. ढगांवर रंग उधळून वाकुल्या दाखवणाऱ्या द्वाड सूर्यनारायणाची करामत एक नजराणाच असतो. 3 ऋतू. या 3 ऋतूत रंग, गंध वेगळे, वातावरण वेगळं. पावसाळ्यात डोंगर टेकड्यांवर दुधाचे घट फुटणार, स्फटिकासारखं पाणी, तर कधी लाल भडक. फुगलेले झरे, मदमस्त ओढे, तर फुतकरणाऱ्या नद्या. सोन्यानं भरलेलं शिवार.
गाणारे पक्षी, उन्हाळ्यात थंडावा देणारी वृक्षछाया, रानमेव्याचा सुकाळ, लग्नघाई, जत्रा समारंभ, हिवाळा, कुडकुडणाऱ्या थंडीला पर्याय म्हणून शिवारभर शेकट्या, शिवार जागतं, परदेशी आलेल्या पक्ष्यांचे थवेच्या थवे. निसर्गाचा परिणाम माणसाच्या जडणघडणीवर होतो, तसाच सहवासातल्या माणसांचाही होतो. आमशी गाव छोटं, माणसं मोठी. वाडीच्या इटूला काटा लागला तर पुढच्या आळीच्या सीतारामच्या डोळ्यात पाणी येणार. बौद्धा घरी मृत्यू झाला तर उभ्या शिवारातली औत काठी बंद, पाणी बंद, सुताक उभ्या गावाला. लोहाराच्या राहीचं लग्न असलं तरी पाटलीनबाई पायाला हळद माखून गावभर वरमाई म्हणून मिरवणार. मानाचा नारळ पाटील रामू बौद्धाला देणार. कोणी अडलं नडलं, चूल उपाशी राहिली तर पाटलीनबाईच्या कणगीला कधी लिपाणच नसे. स्वर्गात याहून जास्त काय असतं? अशा गावातली माणसं प्रतापला खूप काही शिकवत होती. शिक्षणाची प्रक्रिया शाळेच्या 4 भिंतीत होते असं नाही, शाळेबाहेर सुद्धा ती सुरू असते. प्रताप हायस्कूलला शहरात गेला. नाट्यकला सोबत होती, हस्ताक्षर सोबत होतं, वाचनाची आवड होती. झपाटल्यासारखा तो विद्यालयातली पुस्तकं वाचत होता. ग्रामीण भागातला जन्म, राहणी ग्रामीण, त्यात परिस्थितीची माखलेली ठिगळं सर्वांगावर, त्यामुळं तो लाजरा बुजरा, न्यूनगंड होता. मित्रपरिवार कमी, पण पुस्तकांची खूप मैत्री. फडके वाचले, यात्रेंच्या पुस्तकांची पारायणं केली. मी कसा झालो, कऱ्हेचं पाणी या पुस्तकांनी वेड लावलं. खांडेकरांच्या ग्रंथांची पूजा चालू केली. नाटकं, कथा, कादंबऱ्या, वाचनाला आवड निवड नाही, हाती येईल ते वाचत राहणं. रात्रीचा दिवस झाला आणि मग प्रतापला घडवण्यासाठी ही पुस्तकं कामाला आली. तोंडी ग्रामीण भाषा होती, ती गेली. स्वतःची अशी बोलण्याची शैली तयार झाली. लिहिण्या बोलण्यात रसाळ भाषा आली, मुद्देसूदपणा आला. कोणता मुद्दा किती महत्त्वाचा याची जाण आली आणि मग बुद्धीचं तेज बोलण्यात प्रगट व्हायला लागलं. आणि अशातच एक घटना आयुष्यात घडली. श्रोते हो, प्रतापच्या आयुष्यात ही कुठली घटना घडली हे उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर, जगन्नाथ शिंदे लिखित नियती या कादंबरीत. भेटूयात उद्या. नमस्कार.